आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक, मुंजवाड येथील महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। खमताणे लघु उद्योग सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांची कर्ज मंजूर करून देतो अशी बतावणी करून सोयगाव तालुका मालेगाव येथील शुभम प्रकाश देवरे यांनी बागलाण तालुक्यातील असंख्य महिलांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार मुंजवाड येथील रत्ना शेवाळे, विजया पगारे, सुनंदा जाधव, मनीषा जाधव आदी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे एका अर्जाद्वारे केली आहे। देवरे यांनी मुंजवाड येथील महिलांशी संपर्क करून तुम्ही 135 महिलांना प्रत्येकीला 1 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, तसेच त्यावर 35% सबसिडी मिळवून देतो असे आमिष दाखवून प्रत्येकी 4,000 रुपये प्रमाणे 5,40,000 रुपये त्याच्याकडे दिले। 1 महिन्यात तुम्हाला कर्ज मंजूर करून तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल अशी आश्वासने महिलांना दिले होते। दरम्यान 1 महिना झाल्यावर महिलांनी देवरे यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। आपली फसवणूक झाल्याचे संबंधित महिलांच्या लक्षात आल्यानंतर सटाणा पोलिसांकडे तक्रार अर्ज केला। तक्रार अर्जावर संगीता जाधव, मनीषा गवळी, सुरेखा वाघ, श्रद्धा गवळी, छाया सूर्यवंशी, अनिता वाघ, सुनंदा पवार, सुवर्णा जाधव, सुवर्णा बागुल, अनिता बागुल, ज्योती निकम आदींसह इतर महिलांच्या सह्या आहेत। शुभम देवरे हा सुरुवातीला स्वस्तिक फायनान्स कंपनीमध्ये कामास होता। या ठिकाणी त्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्यामुळे त्याला या कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे। मुंजवाड येथील महिलांप्रमाणेच सटाणा, मुल्हेर, पिंपळदर, दर्याणे व इतर गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनाही देवरे यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे। बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल।